नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या या उपक्रमामध्ये ज्याचं नाव आहे विचार संस्कारांचे सोपान। मित्रांनो, एक कुटुंब आहे, अतिशय सुखी कुटुंब, आनंदी कुटुंब आहे, परंतु त्या कुटुंबावरती एक दिवस आघात होतो। त्या कुटुंबातला कर्ता पुरुष एका अपघातामध्ये मृत्यू पावतो आणि मग त्या कुटुंबामध्ये असलेला छोटा मुलगा आणि त्या कर्त्या पुरुषाची बायको हे दोघच शिल्लक राहतात। कुटुंबावरती इतकी वाईट परिस्थिती येते की शिल्लक जमा केलेली सगळी पुंजी संपते आणि आता कमवतं घरामध्ये कोणी नाहीये, लहान मुलाची जबाबदारी आहे, त्याच्या शिक्षणाची जबाबदारी आहे आणि म्हणून ती जी स्त्री घरातली आहे ती स्त्री विचार करते की आपलं स्त्रीधन आता काही उपयोगाचं नाहीये, आपण ते विकून टाकूया आणि त्यातून जे काही पैसे येतील त्या पैशामधून आपण आपलं पुढचं उदरनिर्वाह, आपल्या मुलाचं शिक्षण हे सगळं त्या पैशामधून करूया असा विचार ती स्त्री करते। त्या स्त्रीला स्वतःला घरातून बाहेर पडता येत नसतं आणि म्हणून ती त्याच्या मुलाला सांगते की बाळा, या शहराच्या त्या गामुक एका गल्लीमध्ये एक सोनाराचं दुकान आहे, ते आपले नातेवाईक आहेत, हे जे मी तुला सोन्याचा डबा देते ना याच्यामध्ये सोनं आहे, हा डबा घेऊन तू त्या सोनाराकडे जा, ते आपले नातेवाईक आहेत, त्यांना सगळी गोष्ट आपली समजावून सांग आणि त्यांना सांग की आपण हे जर सोनं विकत घेतलं तर आमचं पुढचं कुटुंब चालू शकेल, आमचा उदरनिर्वाह भागू शकेल। तर त्यांना समजावून सांग आणि त्यांच्याकडून जेवढे काही पैसे येतील तेवढे पैसे घेऊन ये। आता हा मुलगा ते सगळं घेऊन, तो डबा घेऊन त्या सोनाराकडे येतो। आईने सांगितलेल्या पद्धतीने जिथे ते सोनाराचं दुकान असतं त्या सोनाराच्या दुकानामध्ये जातो, त्या आतमध्ये असलेल्या त्या काकांना हाक मारतो आणि सांगतो, आपली सगळी ओळख सांगतो, आपले वडील कोण होते, काय होते, सगळी माहिती देतो आणि मग त्यांना कळतं की अरे हा तर आपल्याच नात्यातला आहे आणि म्हणून मग ते विचारतात, बा काय काम आहे तुझं? मग ते मुलगा सांगतो की माझ्या आईने हा डबा दिलेला आहे, याच्यामध्ये तिचे काही सोन्याचे दागिने आहेत आणि आईने सांगितलेलं आहे की हे आपले काका म्हणजे तुम्ही फार विश्वासातले आहात, त्यामुळे तुम्ही हे सगळं दागिने पाहून आम्हाला याचे पैसे द्या जेणेकरून आमचं पुढचं कुटुंब चालू शकेल या पैशावर, असे आईने सांगितलेलं आहे। तर तो जो सोनार आहे तो सोनार त्या मुलाच्या समोरच तो डबा उघडतो, त्याच्यातले दागिने पाहतो आणि त्याच्यातले दागिने पाहिल्यानंतर तो सोनार त्या मुलाला तो डबा बंद करून पुन्हा देतो आणि त्या मुलाला सांगतो, बाळा आत्ता तुझ्या आईला निरोप दे की आत्ता ना सोन्याचा बाजार खूप कमी आहे, त्यामुळे आत्ता जर तुम्ही हे सोनं विकलत तर तुम्हाला याचे कमी पैसे मिळणार आहेत, तुम्ही थोडे दिवस थांबा, काही दिवसानंतर तुम्ही जर सोन्याचा बाजार वरती चढला तर तुम्हाला याचे चांगले पैसे मिळू शकतील आणि त्यावेळेस मी तुम्हाला आवर्जून सांगेल, त्यावेळेस तुम्ही ते सोनं आणून विका। या मुलाला खूप चांगलं वाटतं की आपले हे काकांनी चांगला सल्ला दिलेला आहे। तो सोनार या मुलाला अजून एक गोष्ट सांगतो की बाळा, तोपर्यंत जर तुमच्या घरामध्ये काही अडचणी असतील, पैशाच्या अडचणी असतील, तुझ्या शिक्षणाची अडचण असेल तर त्याची तू काळजी करू नकोस, तुझ्या शिक्षणाची सगळी जबाबदारी मी घेतो, तुझ्या शिक्षणासाठी लागणारा सगळा खर्च हा आजपासून मी करेन, पण तू स्वतः देखील काहीतरी काम करायला सुरुवात कर। तू जेव्हा शाळेतून सुटून घरी येतोस त्यावेळेस तू 2 तास माझ्याकडे इकडे येत जा, मी तुला माझं काम शिकवेल आणि त्याच्यातून तुला 2 पैसे पण मिळतील, तुमचं घर देखील चालू शकेल। हे सगळं त्या मुलाने ऐकल्यानंतर त्या मुलाला त्या काकांबद्दल खूप विश्वास वाटतो आणि तो मुलगा तसाच घरी येतो, आईला सगळी गोष्ट सांगतो। आईला देखील वाटतं की खूप चांगला माणूस आपल्याला भेटलाय, देवासारखा माणूस भेटलाय आणि हे सगळं तो आईकडे सोन्याचा डबा परत करतो आणि आईला सगळी गोष्ट सांगितल्यानंतर दुसऱ्या दिवशी मुलगा शाळेमध्ये जातो, शाळेतून सुटतो आणि त्या काकांकडे, त्या सोनाराकडे कामाला जातो। 1 आठवडा होतो, 1 महिना पूर्ण होतो, 1 वर्ष पूर्ण होतं। हा मुलगा त्या सोनाराच्या कामामध्ये एक्सपर्ट व्हायला लागतो, त्याला कळायला लागतं
की कसा सोन्याचा भाव ठरवायचा असतो, कशी सोन्याची ओळख पटवून घ्यायची असते, कुठलं सोनं किती कॅरेटचं आहे कसं समजायचं, हे सगळं त्या सोनाराचं जेवढं काही काम आहे ना, हे सगळं त्याला कळायला लागतं. तो या कामामध्ये पण एक्सपर्ट होतो आणि त्याच्या शिक्षणामध्ये पण तो मुलगा पुढे जायला लागतो, कारण या काकांनी त्याचा खर्च केलेला असतो शिक्षणाचा सगळा. कौटुंबिक प्रॉब्लेम त्याला आता काहीच नसतात. पण एक दिवस तो सोनार त्या मुलाकडे जातो, त्या मुलाला सांगतो, आत्ता तुझ्या आईला निरोप दे, आईला सांग की आत्ता सोन्याचा बाजार वरती चढलेला आहे, आत्ता तुम्ही तुमचे दागिने विकू शकता. तर तो निरोप घेऊन मुलगा आईकडे येतो. आईला सांगतो, आई, त्या सोनार काकांनी सांगितलंय की आत्ता सोन्याचा बाजार वरती आहे, त्यामुळे आत्ता आपण आपलं सोनं विकू शकतो, त्यामुळे तू तो डबा जो आहे तो माझ्याकडे दे, मी उद्या जाऊन ते त्या सोनार काकांना देतो आणि त्याच्यातून पैसे घेऊन येतो. आई तो सोन्याचा डबा, सोनं असलेला डबा त्या मुलाकडे देते. मुलगा तो डबा उघडून पाहतो आणि उघडून पाहिल्यानंतर त्या मुलाच्या लक्षात येतं की हे तर सगळे दागिने खोटे आहेत. तो मुलगा दुसऱ्या दिवशी तो डबा घेऊन तसाच त्या सोनाराकडे येतो आणि त्या काकांना म्हणतो, काका, माझ्या आईने जे मला दागिने दिले होते, हे दागिने मी आता जेव्हा घरी बघितले काल, तेव्हा मला कळलं की हे दागिने तर खोटे होते. मग तुम्ही त्यावेळेस मला का नाही सांगितलं की हे दागिने खोटे आहेत? तुम्ही त्यावेळेस मला असं का सांगितलं की काही दिवसानंतर आपण हे दागिने विकूया? त्यावेळेस तो सोनार त्या मुलाला सांगतो, अरे बाळा, जर तेव्हा मी तुला असं सांगितलं असतं ना की तुमचे हे दागिने खोटे आहेत, तर त्यावेळेस तुम्ही असा विचार केला असता की आमच्यावरती वेळ आली म्हणून आज ह्या काकांनी, या ओळखीच्या काकांनी देखील आम्हाला मदत करायला नाकारलं. हे देखील काका आता आम्हाला मदत करायला तयार होत नाही. तुम्ही इतरांच्या पद्धतीने माझी देखील तुलना इतरांच्या बरोबर केली असती आणि म्हणून मी त्यावेळेस तुला न सांगता तुला या सोन्याच्या कामामध्ये आणलं आणि आता तुझं तू ओळखू शकतोस. आणि आता जेव्हा तुझं तुला कळालं की हे दागिने खोटे आहेत, त्यावेळेस मला सांगण्याची गरज नाही. मित्रांनो, ह्या गोष्ट छोटी आहे, अतिशय छोटी आहे. गोष्टीचं तात्पर्य इतकंच आहे की आपण आपल्या आयुष्यामध्ये ना प्रत्येकाला जज करायला जातो. अमुक एक माणूस कसा आहे हे ठरवायला जातो. पण मित्रांनो, कधीही कुणालाही जज करण्याचा प्रयत्न करू नका, कारण त्यावेळेस तो ज्या पद्धतीने वागतोय त्याची त्यावेळची सिच्युएशन, ती परिस्थिती ही काहीतरी वेगळी असू शकते. त्यामुळे त्याचं वागणं तसं असू शकतं, तो मुळात तसा नसू शकतो. अनेक गोष्टी आहेत, त्यामुळे कुणालाही कधीही जज करायला जाऊ नका. हा असाच आहे किंवा हा असाच होता असं ठरवण्याचा अधिकार तुमचा आणि माझा नाही. आणि या गोष्टीतून अजून एक संदेश आपल्याला मिळतो की आपल्या जवळच्या माणसांनी कसं असायला पाहिजे. एखाद्यावरती जर एखादा प्रसंग आलेला असेल तर त्याच्या नातेवाईकांनी, त्याच्या मित्रमंडळींनी त्या व्यक्तीबरोबर कसे संबंध ठेवायला पाहिजेत किंवा त्या व्यक्तीसोबत कसं वागायला पाहिजे, हा संदेश आपल्याला या गोष्टीमधून मिळतो. नमस्कार मित्रांनो, आज इतकंच. पुन्हा भेटूया पुढच्या गुरुवारी. तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार.